2011 नंतर जनगणना होत आहे आणि 1 एप्रिल पासून सुरू होणाऱ्या या जनगणनेमध्ये जनगणने प्रक्रियेत ओबीसीच्या स्वतंत्र रकाना नाही आणि याच मागणीकरिता आज भंडाऱ्यात ओबीसी समाज मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलेला आहे। आपल्यासोबत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आहेत। दादा काय सांगाल, काय तुमच्या मागण्या कशा पद्धतीचा हा मोर्चा आहे? हा मोर्चा मुख्यत्वे देशाच्या पंतप्रधानांनी पार्लमेंटमध्ये सांगितलं, घोषणा केली की आम्ही ओबीसीची स्वतंत्र जनगणना करू। मग आता स्वतंत्र जनगणना ओबीसीची करायचं ठरवल्यानंतर निवडणूक आपल्या जनगणनेचं काम सुरू झालंय आणि जो प्रपहमा आलाय ज्यामध्ये सुरुवात झाली कामाला त्यामध्ये स्वतंत्र कलम नाही। ओबीसीचा स्वतंत्र कलम का नाही? ओबीसीची संख्या करणार नाही, त्यांच्या वाट्याचा दाना देणार कसा? हे केवळ डीएनए ओबीसी आहे म्हणून जमणार नाही, तर तुम्हाला ओबीसीच्या वाट्याचं देण्यासाठी तुम्हाला या व्यवस्था कराव्या लागतील। असेंब्लीमध्ये आम्ही ही मागणी केली की डीएनए तुमचं ओबीसी म्हणताय, तुम्ही घोषणा करताय, मग ही बनवाबनवी कशाला? एकीकडे पंतप्रधानांनी सांगायचं की आम्ही स्वतंत्र जनगणना करू असं सांगायचं आणि दुसरीकडे मात्र त्यामध्ये स्वतंत्र व्यवस्था ठेवायची नाही, कालम ठेवायचं नाही, तर ही ओबीसीची फसवणूक आहे। ओबीसीला यांनी मतं घेण्यासाठी वापर करायचा नाही। आमचं म्हणणं आहे की तुम्ही 25 वर्ष पुन्हा सत्तेत राहा, आम्हाला काही करायचं नाही, परंतु ओबीसीवर अन्याय करू नका। ओबीसीच्या हक्काचं द्या, ओबीसीच्या लोकसंख्येनुसार त्यांना द्या, मग सर्व व्यवस्था द्या, त्यामध्ये 100% ओबीसींना 100% स्कॉलरशिप मिळाली पाहिजे। आज अनेक समाजातील घटक असे आहेत की ज्यांचे पोरं शिकू शकत नाही, सुविधा त्यांना 50%ची आहे, फी रिएम्बर्समेंट जी आहे 50%ची आहे, ती 100% केली पाहिजे। आताची गरज आहे, ते होत नाही। रिझर्वेशन वाढवलं जात नाही, बाकीचे रिझर्वेशन वाढून गेलेत आणि आमच्यामध्ये घुसखोर पुन्हा टाकले गेलेत, मोठ्या प्रमाणात घुसखोरी झाली आणि आरक्षण तेवढंच राहिलं। या सगळ्या गोष्टी घेऊन आज ही लढाई आहे। आमचे लोक रस्त्यावर उतरून सरकारचं लक्ष वेधत आहेत आणि सरकारने लक्ष देऊन तो स्वतंत्र कालम ओबीसीच्या जनगणनेचा करावा। जितकी जितनी संख्या भारी उतनी उसकी हिस्सेदारी असे आशयाचे फलक आणि नारे देत आता हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने निघालेला आहे। नितीन कुते, LS मराठी, भंडारा।